नमस्कार, मी सायली. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा सण मानला जातो. वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी हा सण साजरा केला जातो. अक्षय या शब्दाचा अर्थ होतो ज्याचा कधीही क्षय होत नाही किंवा जे कधीही संपत नाही. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी केलेले दान, जप, तप आणि पुण्याचे फळ अनंत काळ टिकते. म्हणूनच याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो, ज्यामुळे कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी जसे की गृहप्रवेश, नवीन व्यवसाय आणि विवाहासाठी पंचांग बघण्याची गरज भासत नाही. या दिवसाचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व खूप मोठे आहे. असे मानले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता आणि भगवान विष्णूचे 6वे अवतार परशुराम यांचा जन्मही याच दिवशी झाला होता. याच दिवशी महर्षी व्यासांनी महाकाव्य महाभारत लिहिण्यास सुरुवात केली आणि गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली. तसेच पांडवांच्या वनवासाच्या काळात भगवान श्रीकृष्णाने त्यांना अक्षय पात्र दिले होते, ज्यातील अन्न कधीही संपत नसे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याची जुनी परंपरा आहे. असे मानले जाते की या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि लक्ष्मीचा कायमचा वास राहतो. ग्रामीण भागात हा दिवस अखेती म्हणून साजरा केला जातो, जिथे शेतकरी नवीन शेती कामाचा शुभारंभ करतात आणि मातीच्या घागरीत पाणी भरून दान करतात. उन्हाळ्याची सुरुवात असल्याने या दिवशी थंड पाण्याचे अन्नाचे दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. थोडक्यात सांगायचे तर अक्षय तृतीया हा केवळ संपत्तीचा सण नसून तो सत्कर्म, दानशूरपणा आणि मांगल्याची शिकवण देणारा सण आहे. आजच्या दिवशी कोकणात विशेष परंपरा म्हणजे आजच्या दिवशी आंब्याचं नवं केले जाते. तसेच आम्ही सुद्धा हा सण असाच साजरा केला. सकाळी सागर संगीत, देवाची पूजा केली आणि देवाला श्रीखंड, पुरी, चण्याची भाजी, वरण भात अशा स्वादिष्ट जेवणाचा नैवेद्य दाखवला. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर काहीतरी नवीन खरेदी करण्याची परंपरा असतेच. म्हणूनच आम्ही यावर्षी फ्रीज आणि वॉशिंग मशीनची खरेदी केली. तुम्ही सुद्धा या अक्षय तृतीयेला कोणती नवीन गोष्ट घेतली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.